श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. मला एक प्रश्न पडतो की महाराष्ट्राच्या भूमीत असं काय दडलंय की आपले आटकेपार झेंडे, म्हणजे हिंदुस्थानात योद्धे खूप होते, असंख्य होते, पण महाराष्ट्राने म्हणजे छत्रपती शिवराय आल्यानंतर जी काही उसळी घेतली तर ती आग अजून आतापर्यंत चालू आहे. पण ती नंतर मग चिमाजी अप्पा, बाजीराव पेशवे, म्हणजे या सगळ्या बंधूंनी आपले झेंडे, आपला भगवा डोक्यावरती नेऊन ठेवला हिंदुस्थानाच्या. आणि अजून भगवे झाले असते, पूर्ण भगवे करू. त्यांचा सगळा विचार, त्यांचे आचार आपल्यात आहेत. आणि आपल्याकडे काय आहे की हा पेट्रोल जो काळाला तुडवू शकतो. आपण पूर्वीपासून जायचो, सलाम ठोकायचो दत्तात्रयानं, आणखीन कोणाकोणाला, है ना. पण मंदिरात कशाला जायचं, पैसे कशासाठी कमवायचे हे कळलेलं नाही. मी त्याच्यावर PhD केली म्हणून बाहेर निघालोय. पण एक वाईट वाटतं, जिथं पेट्रोल पंप आहे ना तर महाराज दिसतं, पण तिथे आमचे मित्र आहेत किशोर नांदोसकर, हे चांगला पोरगा आहे, झट्टो बरंच काय, पण थोडा सायकिक झाल्याने असं झालं ना, तो कचऱ्याकडे बघतो. अरे हा परब नको, तो नको, तो हे नको. अरे ते तुझ्यापेक्षा माझा रडार आहे ना पॉवरफुल आहे भावा. तर इकडे तिकडे येऊ नको. काहीतरी परवा आश्रमात झालं आणि काल त्याची हालचाल थंड पडली. म्हणजे काय झालं, परवा उपासना चालू होती, गुरुजी गेले होते, मलाच ते थोडंसं आलं होतं. म्हणजे गुरुजीचं सेवा माझ्याकडनं करायला मला सांगितली गेली होती. मी येऊन बसतोय तेवढ्यात त्यांचं मुसलमान काहीतरी चाललं होतं आणि किशोर भाईच्या मुखातून थोडा अपशब्द आले. किशोर नांदोसकरांचे. तसं पोरगा चांगला आहे, त्याला भक्ती आवडते, पण अज्ञान असलं ना तर एक लक्षात ठेवा, माझं सिक्रेट सांगतोय, अज्ञान असलं की काळ आहे ना तुम्हाला कोंबडा करेल तुमचा. नको तिथं नको त्या वेळात गो खायला लावेल. तर अज्ञान ठेवू नका. माझं थोडंसं ऐका मूर्खाचं. आपण आता जोरात काम करतोय, उसळी घेतोय. पेट्रोल पंप बाळासाहेब ठाकरेंनी आधार घेतला होता, तो कधीच्या मध्ये यायचे, बऱ्याच वेळा येऊन गेले, लपून यायचे. आज आम्ही बिंदासपणे जातोय आणि तिथले आता 30-35 वर्ष लागली. मला खजिना सापडलाय. तुम्हाला सापडेल तेव्हा सापडेल, पण 50-60 वर्ष जाईल. माझं ऐकलं तर 5 मिनिटाचं काम. एकत्र येऊन ना महाराष्ट्राला बळकट करू आणि मग तो सह्याद्रीची पाणी आपण हिमालयात नेऊ. जास्ती बोलत नाही. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कसं काय हे कार्यक्रम करायचं ते पुढे बोलू. आमचे रामसाहेब आहेत आणि ठाकूर साहेब पण आहेत आमच्याबरोबर. फक्त ते अवधूत चिंतन श्री गुरुदेवचा अवधूत सारंगणा आणि ते दळवी साहेब, त्यांच्या मनात विकल्प आहे, असं नको करू, तसं नको करू. हे मुद्दाहून आणतो मी. हे चित्र तुम्हाला दिसून तिथं स्मरण होईल ना. आता श्री गुरुदेव दत्त लिहून, इथं श्री गुरु लिहून जास्ती का होणार नाही तुमच्यामध्ये, म्हणून यांना मुद्दाम आणतो. तर मी त्यांचा आधार घेऊन मोठा महाराज आहे असं काय नाही. तर तुमच्या मनातले विकल्प तुमच्या मनात ठेवा. अवधूत साहेब ब्लॉक करून ठेवलंय, चांगला पोरगा. असे खूप चांगले पोरं आहेत आपल्या आश्रमात, पण आता ट्रस्टी म्हातारे होत चाललेत, एवढे ते व्यस्त आहेत ना, त्यांना आता हे बारीक सारीक गोष्टी प्रेमाने कसे सांगायचे समजत नाही. मग माझ्यासारखा खोपडीबाज माणसाला पुढं करून आता हे कठीण काम. मी तर आणखीन सगळ्या गोष्टीत आहे. मग ABCD XYZ केल्याशिवाय माझ्या तोंडातून उच्चारच येत नाहीत. आय माय है ना, इंग्लिश लय हायफाय आहे माझं. आय माय XYZ. असो, आपण महाराष्ट्रासाठी एकत्र येऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा माझा मेसेज किशोर नांदोसकर आणि अवधूत सारंगला पोचवेल याची मी आशा करतो. श्री गुरुदेव दत्त. जोरात काम चाललंय आपलं. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. एकत्र या ग्रुपवरती आणि जास्तीत जास्त तो मेसेज सरकवा ना. आपली ताकद वाढते जी. आणि
जय संचारेश्वर जो का मॅटर फॉर्मॅट केला एक वेळ नुसती यायचं बघायचं, अरे करा ना आले चाले सगळ्यांना तर फुटा तिथून ग्रुपवरून, काय गरज नाही मला पक्की माणसं म्हणजे फटाफट डिसिजन घेणारी. फटाफट ऐका, काय तुमच्यात असेल तर मला ऐकवा, तर माझं ऐका. ओम नमो भगवते संचारेश्वराय श्री गुरुदेव.